माजी सनदी अधिकारी नांदेडचे सन्माननीय श्रीकांत देशमुख मूळचे विदर्भातले. सध्या ते नांदेडला स्थायिक झाले आहेत. बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही हे त्यांचे कविता संग्रह असून पिढी जात ही कादंबरी प्रकाशित आहे. नली हे नाट्य रूपांतर शंभू पाटील यांनी केले असून पडझड वाऱ्याच्या भिंती, साखर कारखानदारीतले दादा, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ, कुळवाळी, भूषण शिवराय, महानोरांची कविता, समकालीन साहित्य चर्चा, भालचंद्र नेमाळे यांचे साहित्य, नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुरावलोकन ही अन्य पुस्तके आहेत. बोलावे ते आम्ही या कविता संग्रहाला 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्र फाउंडेशनचे अमेरिका, महाराष्ट्र राज्य शासन केशवसूत पुरस्कार, लोकमंगल पुरस्कार सोलापूर, मराठवाडा साहित्य परिषदेचा मभी चिटणीस पुरस्कार, विशाखा साहित्य पुरस्कारासह अन्य महत्त्वाचे पुरस्कार माननीय श्रीकांत देशमुख यांना त्यांच्या विविध लेखनाला मिळाले आहे. अशा अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्वाला आज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी इतक्या लांबून ते आपल्यासाठी आपल्या गावात आले तेव्हा एक आठवण म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करू इच्छितो. त्यासाठी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शरदचंद्र सालफळे यांना विनंती करते की आपण सन्माननीय श्रीकांत देशमुख यांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा. मी सन्माननीय श्रीकांत देशमुख यांना मनोगतासाठी आमंत्रित करते. जास्तच उंच. मी कार्यक्रमाला येईल की नाही याच्याबद्दल इरफानला शंका वाटत होती, परंतु खरं म्हणजे मला स्वतःलाच चंद्रपूरला येण्याची इतकी उत्सुकता होती की महाराष्ट्रातले जे बरेचसे जिल्हे मी आतापर्यंत बघितले नव्हते त्याच्यापैकी हा एक जिल्हा आहे. आणि पुन्हा दोन नावांचं एकत्रीकरण, संस्थेच्या नावामध्ये सूर्य आणि गावाच्या नावामध्ये चंद्र, सूर्यवंश आणि चंद्रपूर. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सालफळे काका, त्यांच्याकडे काल आम्ही रात्री गेलो आणि गंमत अशी की तिथे मला तुकोबा भेटला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वृक्षवली यमा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरे आळवेती. अतिशय देखणं घर कसं असावं, घराच्या भिंती ह्या झाडांच्या असाव्यात, घरांच्या भिंतीवरती पानं असावीत, पक्षी असावेत. म्हणजे कधी कधी हे चित्र माझ्यासमोर येतं की तुकाराम महाराज ज्या वेळेला भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये जात असतील आणि त्या ठिकाणी अभंग म्हणत असतील किंवा ध्यानस्थ बसत असतील त्यावेळेसचं वातावरण कसं असेल. म्हणजे आकाश मंडप पृथ्वी आसन अशी कल्पना एखाद्या महाकवीला सुचू शकते. सालफळे काकांच्या घरी गेल्यानंतर मला तुकोबा आठवला. तो त्यांच्या घरामध्ये जी की एक वृक्षवल्ली सगळीकडे पसरलेली आहे, पण गंमत अशी झाली की त्यातली बरीचशी नावं त्यांना माहिती नव्हती. ती नावं मी त्यांना सांगितली आणि त्यानंतर त्यांच्या सूनबाई अतिशय प्रेमाने या सगळ्या गोष्टींची कशी काळजी घेतात हे मला पाहण्यात आलं. काटकर साहेब येणार होते प्राचार्य, पण त्यांनी आम्हाला काल तिथे बोलावलं आणि कालच आम्हाला सांगून दिलं की मी उद्या येणार नाही. आमचे मित्र शेखरजी देशमुख सध्या ते चंद्रपूरचे पोलीस उपाधीक्षक आहेत. कदाचित काही वर्षांनी इथे ते पोलीस अधीक्षक म्हणून येतील. गंमत अशी असते की सर्वसाधारणपणे आता अधिकारी म्हणून मी जवळपास 33 वर्ष काम केलं.
पोलीस असो की माझ्यासारख्या इतर खात्यांमध्ये काम करणारे अधिकारी असो, यांच्याकडे बघून नेहमीच असं वाटतं की अधिकारी कसा नसावा, म्हणजे हे सगळे लोक त्याचं मूर्तिमंत प्रतीक असतात. परंतु शेखरकडे बघितल्यापासून मला सतत वाटत आलं की अधिकारी कसा असावा, की त्याच्याकडे एक टोकाची संवेदनशीलता, आपल्या भोवतालाच्या विषयी एक अपार अशा स्वरूपाची कणव, एक उदारमतवाद आणि आपली जी काही परंपरा आहे ती परंपरा समजून घेण्याचं एक कौशल्य ज्याला म्हणता येईल. म्हणजे मला 2-3 मिनिट असा अवकाश नाही आहे ना. हां, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुलेने जे सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली वगैरे, एवढी सगळी अनर्थ एका अविद्येने केले. ह्या सगळ्या गोष्टींचं कारण काय होतं? आणि त्यांनी एक जे भाकीत केलं होतं की शूद्रांची मुलं सत्तेवर आली पाहिजेत. महात्मा ज्योतिराव फुले हे शुद्ध मानवतावादी होते, लक्षात घ्या. त्यांच्यासमोर जात, धर्म, प्रदेश अशा मर्यादा कधीच नव्हत्या. लक्षात घ्या की फुले जर ब्राह्मण विरोधी असते तर महादेव गोविंद रानडे हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र राहिलेच नसते. हे लक्षात घ्या. जे महापुरुष असतात ते कुठल्याही धर्माचे किंवा कुठल्याही जातीचे, वंशाचे, प्रदेशाचे, भाषेचे कधीही विरोधक नसतात. एवढंच काय, बाबासाहेब आंबेडकरांचा 1927 पर्यंत जो सगळा प्रवास आहे तो काय आहे? तो हिंदू धर्म सुधारक म्हणून आहे, लक्षात घ्या. परंतु ज्या वेळेला महारांनी महाडच्या चौदार तळ्याला स्पर्श केला आणि मग त्यावेळेसचे जे काही सनातनी लोक आहेत, सनातनी फक्त ब्राह्मणच असतात असं समजण्याचं कारण नाही, लक्षात घ्या. आपण सुद्धा सनातनी असतो. तर त्या पाण्याचं शुद्धीकरण कसं करण्यात आलं? गोमूत्र आणि गाईचं शेण टाकून. तर त्या दिवशी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतामध्ये जो अग्रलेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये असा संदर्भ आहे की आतापर्यंत अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा कलंक आहे असं आम्ही समजत होतो, परंतु यानंतर अस्पृश्यता हा आमच्यावरचा कलंक आहे असं आम्ही समजतो आणि तो धुवून काढण्यासाठी रक्त सांडावं लागलं तरी चालेल. हे लक्षात घ्या की याच्यात बाबासाहेबांची भूमिका किती व्यापक स्वरूपाची होती हे प्रामुख्याने आपल्या लक्षात येऊ शकतं. आमचा मित्र इरफान, खरं म्हणजे इरफान या नावाची माणसं खूप कर्तबगार असतात. म्हणजे इरफान गेल्यानंतर आपला ॲक्टर, अक्षर गंमत असते की एखादा माणूस गेल्यानंतर एक दुःखाचं सावट ज्याला म्हणता येईल सगळीकडे पसरतं, तशा स्वरूपाचं ते होतं. आणि चंद्रपूरमध्ये अतिशय चैतन्यदायी वातावरण निर्माण करणारा हा इरफान, की ज्याच्याभोवती एक फार मोठा एक मित्रांचं पोळ आहे असं मी म्हणेल. महात्मा गांधी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचं मोहळ समजायचे, की ते सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी कार्यकर्ते मंडळी आहेत. म्हणजे महात्मा गांधीजींच्या चळवळीचा परिचय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला कोणी करून दिला? विठ्ठलरामजी शिंद्यांनी. खेड्यापाड्यामध्ये गांधीजींची चळवळ ही विठ्ठलरामजी शिंद्यांमुळे त्या काळामध्ये रुजली. म्हणून एक माणूस कुणीतरी काम करत असतो आणि त्याच्या पाठीमागे कुणीतरी येत असतात, त्यावेळेला तिथे एक गोष्ट काम करत असते, ती म्हणजे विश्वास. म्हणून इरफाननी ज्या पद्धतीने इथे काम करायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे आत्ता जो उल्लेख झाला, काल आम्ही काकांकडे बसलो होतो, तिथे त्यांचे मित्र म्हणाले की सगळ्या महाराष्ट्राला ऊर्जा पुरवणारा हा जिल्हा आहे. हे भौतिक अर्थाने आपण घेतो की या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत, त्यातून विद्युत निर्मिती होते आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये उजेड पडतो. परंतु जो जिल्हा सगळीकडे उजेड पाडतो त्या जिल्ह्यामधला अंधार कुठे आहे याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. आणि तो जो शोध आहे तो विचारांच्या पातळीवर घेतला पाहिजे. म्हणून विचार संघर्षाला कधी घाबरता कामा नये. की मतमतांतर असतात, कुणीतरी काही बोलतं, कुणीतरी काही बोलतं. बाबासाहेबांनी आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिलं आहे, राज्यघटनेने जे काही आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे, आणि गांधीजींचा हा अपार विश्वास होता की बाबासाहेबच उत्तम अशा स्वरूपाची घटना देशाला देऊ शकतील. म्हणून हे जे काही विचार स्वातंत्र्य असतं हे आपल्या सगळ्यांपाशी असलं पाहिजे. परंतु विचार स्वातंत्र्य म्हणत असताना एक मस्तवालपणा असू नये की जो आपण अलीकडच्या काळामध्ये बघत असतो. विचार स्वातंत्र्याला सुद्धा मर्यादा असतात, त्याचाही विचार प्रामुख्याने केला पाहिजे. असं हे जे चंद्रपूर शहर आहे, या चंद्रपूर शहराने नुसती कोळशाचीच ऊर्जा द्यावी असं नाही, तर भविष्यामध्ये विचारांची सुद्धा ऊर्जा या महाराष्ट्राला द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. काल रात्री परिचय झालेला आमचा मित्र अक्षय, ज्याला
कवितेसाठी पुरस्कार दिला गेला. आमचे मित्र तांबोळी कादंबरीसाठी आम्ही याला पुरस्कार दिला. म्हणजे खरं म्हणजे जालियनवाला बाग हे नावच मला फार सुंदर वाटलं. आणि विशेषतः गेल्या 15 दिवसात जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरनं त्या नावाचं एक वेगळेपण मला जास्त महत्त्वाचं वाटतं की त्या ठिकाणी जो काही एक निरपराध अशा स्वरूपाचा जनसमूह बसलेला आहे आणि जनरल डायर वगैरे त्या ठिकाणी गोळ्या झाडतायत आणि त्यावेळेस जी सगळी माणसं मरतात आणि नंतर कधी तरी 2021 साली कुणीतरी असं म्हणत असतं की भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळालेलं आहे. म्हणजे कमाल वाटते की माणसं विचार करतात की नाही. आणि या पार्श्वभूमीवरती जालियनवाला बाग हे जे शीर्षक आहे ते मला खूप महत्त्वाचं आहे. मला उत्सुकता आहे ती कादंबरी वाचण्याची. डॉक्टर बनसोड आणि डॉक्टर आपलं ॲडव्होकेट जयवंत काकडे त्यांचं नाव ज्यावेळेस मी कार्यक्रम पत्रिकेवर बघितलं त्यावेळेला मला माहिती नव्हतं की जयवंत काकडे नावाचे एक गृहस्थ मी कधी काही पाहत होतो. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांची कार्टून्स यायची. ही जी व्यंगचित्र असतात त्याच्यामध्ये काय ताकद असते हे तुम्ही आर के लक्ष्मणांची व्यंगचित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तशा स्वरूपाची व्यंगचित्र ही काकडे काकांची होती. तर मी वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगेल हे आपल्या मराठीतले आर के लक्ष्मण आहेत. आणि त्यानंतरही ते ज्या पद्धतीने बोलले की त्याच्यावरून हे लक्षात येतं की 82 वर्षाचा तरुण कसा असू शकतो याचं ते उदाहरण आहे. तरी अजूनही विचार संघर्षाला न घाबरता मला काय वाटतं एक तुम्हाला छोटीशी गंमत सांगेल की खरं म्हणजे आमच्या शेखरला या सगळ्याच गोष्टी माहिती आहे. त्यांचं वाचन खूप अद्ययावत अशा स्वरूपाचं आहे. अमेरिकेने व्हिएतनामवरती चढाई केली होती आणि ते युद्ध अनेक वर्ष चाललं होतं. कलेमध्ये काय सामर्थ्य असतं लक्षात घ्या. आणि ते युद्ध थांबत नव्हतं. त्याच्यामध्ये शेकडो हजारो लोकांचे बळी जात होते. अमेरिकेतला एक छायाचित्रकार व्हिएतनाममध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याने एक फोटो काढला आणि तो फोटो अमेरिकेच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला. तो फोटो असा होता की अमेरिकेची विमानं ही वरून बॉम्ब टाकतायत आणि एक छोटासा मुलगा घाबरून पळतोय. लक्षात घ्या कलेचं सामर्थ्य याच्यामध्ये असतं. आणि या फोटोचा अमेरिकन जनमानसावरती एवढा परिणाम झाला की अमेरिकेला शेवटी ते युद्ध या फोटोमुळे थांबवावं लागलं. म्हणजे आता बहुतेक अक्षय बोलताना असं म्हटलं की कलावंतांना पद नसतं, कलावंतांकडे सत्ता नसते. परंतु अक्षयने हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या त्या प्रदेशाला ओळख ही फक्त कलावंतच देतात. लक्षात घे की अजिंठा आणि वेरूळची लेणी त्या काळामध्ये सत्ताधीश कोण होते आम्हाला माहिती नाही. परंतु ते जे अज्ञात कलावंत आहे त्यांना आम्ही आजही नमन करतो. कैलास लेणं कोणी खोदलं त्या काळात सत्ताधारी कोण होते आम्हाला माहिती नाही. रामदेवराय यादव कोण होता हे आम्हाला माहिती नाही. परंतु महात्मा चक्रधर आम्हाला माहिती आहे की ज्यांनी मराठी भाषेमधला इतका वैभवशाली अशा स्वरूपाचा लीलाचरित्रासारखा ग्रंथ दिला की ज्या ग्रंथामध्ये एक एक कोटीचे बैल भांडीती जुजेती परी कुसास कुस लावणी बैसेती बाई हा ओघा डोंगरू पोकळू असे येथेची रिघने रिघने कोणी जाणेची ना. हे जे भाषा वैभव आहे आणि मराठी म्हणून आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे की ही गंमत आहे की कुठल्याही भाषेमध्ये एवढा वैभवशाली पहिला गद्य ग्रंथ कुठल्याच भाषेमध्ये नाही आहे जगामध्ये जो मराठीमध्ये आहे. लीलाचरित्र हा प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे की ज्याच्यामध्ये शुद्ध मानवतावादी तत्वज्ञान आहे. ही किती साधी सोपी गोष्ट आहे. लक्षात घ्या ना की हत्तीचा दृष्टांत नावाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ईश्वराचं जे काही निराकार अशा स्वरूपाचं रूप आहे ते त्याच्यातनं आपल्याला दिसतं. उंबरठ्याचा दृष्टांत त्याच्यामध्ये आहे की जो उंबरठ्यामध्ये बसलेला आहे त्याला आतलंही दिसतं आणि बाहेरचंही दिसतं. ईश्वराचं स्वरूप तशा स्वरूपाचं असतं. किंवा एक एक कोठीचे बैल भांडीती झुजेची म्हणजे एका गोठ्यामधले बैल एकमेकाशी भांडतात, शिंगात शिंग अडकवतात, एकमेकाला ढुसण्या मारतात. परंतु संध्याकाळी मात्र झोपत असताना एकमेकांच्या कुशीत कुशी घालून झोपतात. हे जगण्याचं तत्वज्ञान आहे की जे आपल्या समाजामध्ये सुद्धा अंतर्भूत असलं पाहिजे की तुम्ही वैचारिक संघर्ष करा परंतु नंतर पुन्हा माणूस म्हणून एकमेकांच्या गळ्यात गळे घाला. तर तुमची अंतिम ओळख ही माणूस म्हणून आहे. तुमची अंतिम ओळख ही हिंदू म्हणून नाही. तुमची अंतिम ओळख ही मुसलमान म्हणून नाही आहे. तुमची ओळख फक्त माणूस म्हणून आहे. म्हणजे महात्मा गौतम बुद्धांनी जो काही दुःखाचा शोध घेतलेला आहे तो कशा स्वरूपाचा आहे.
आणि जी जी सगळी महात्मे या ठिकाणी झालेली त्या सगळ्यांनी दुःखाचा शोध घेतलेला आहे. गांधीजींनी दुःखाचा शोध घेतला, बाबासाहेब आंबेडकरांनी दुःखाचा शोध घेतला, शिवाजी महाराजांनी दुःखाचा शोध घेतला की काय की ही झाडे प्रजेने बहुत काळ जतन करून वाढविली, ती तोडली यावर त्यांच्या दुःखास पारावार तो काय, बलात्कार सर्वथैव न करावा. हे शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामधलं वाक्य आहे की आपल्याला शिवाजी महाराज माहिती असतात, परंतु आज्ञापत्र आपल्याला माहिती नसतं. किती जणांनी आज्ञापत्र वाचलं? मी हात वर करा असं म्हणणार नाही, तुम्ही तुमच्या मनाला विचारा की आज्ञापत्र म्हणजे काय बाबा. की आपण अगदी कंठरावानी नेहमी जय महाराष्ट्र जय शिवाजी म्हणत असतो, परंतु शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याच्या भेटीला चालले होते आणि आपण या ठिकाणी परत येऊत की नाही याच्याबद्दल त्यांना खात्री नव्हती, त्यावेळेला रामचंद्र पंत अमात्य सोबत होते आणि हे राज्य कदाचित मी परत येऊ शकलो नाही तर कसं चालावं ह्याच्याबद्दलचं जे निरूपण 9 प्रकरणामध्ये केलेलं आहे ते या आज्ञापत्रांमध्ये आहे. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये ही शिवाजी महाराजांच्या पत्रांमधली भूमिका आहे. रयतेच्या भाजीच्या देठास लक्षात घ्या, फार महत्वाचा शब्द आहे. या सगळ्या गोष्टींची तुलना शिवाजी राजांसारखा एक राज्यकर्ता की असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी असं विधान केलं होतं की भारताची राज्यघटना लिहित असताना शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे माझ्यासमोर आदर्शभूत होतं. लोकहितवादींनी असा संदर्भ दिलेला आहे की शिवाजी महाराजांचं जे काही हिंदवी स्वराज्याची स्थापना हा जो उपक्रम होता तो फ्रेंच राज्यक्रांतीसारखा होता, ज्याचं उद्दिष्ट स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे होतं. म्हणजे मध्ययुगामध्ये लोकशाही निर्माण करणारा हा एकमेव राजा आहे की जो फक्त राजा आहे परंतु जनतेचा खऱ्या अर्थाने सेवक आहे. जेमतेम 50 वर्षाचं आयुष्य, त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एका जगासमोर एवढा मोठा प्रचंड आदर्श उभा करणारा हा हिमालयापेक्षाही मोठा राजा. म्हणजे ही मी यासाठी सांगतो की ही आपली परंपरा आहे सगळी, ती आपण नीटपणाने समजून घेतली पाहिजेत. आज चंद्रपुरात येण्याचा एक आनंदाचा भाग मी तुमच्याशी शेअर केला, परंतु त्याचं पुन्हा एक वेगळं कारण असं आहे की महाराष्ट्राची जी ओळख आहे, एक रेषा काढली जाते चांदा ते बांदा. साधारणपणे मी ज्यावेळेला कोकणामध्ये नोकरीला होतो 15 वर्षापूर्वी, त्यावेळेला मी बांद्याला गेलेलो. आमचा प्रवीण बांदेकर नावाचा अतिशय चांगला मित्र, जो फार मोठा कादंबरीकार आहे, त्याची चाळेगतसारखी अतिशय उत्तम कादंबरी उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन ॲनिमल फार्म, देशमुख साहेबांनी ज्या जॉर्ज ऑरवेलचा उल्लेख केला त्याच्याच आधाराने मराठीमध्ये इंडियन ॲनिमल फार्म नावाची अतिशय सुंदर कादंबरी प्रवीण बांदेकरने लिहिलेली आहे. त्या बांद्याला मी गेलो होतो आणि 15 वर्षानंतर इरफानच्या चांद्याला मी इथे आलेलो आहे. तर हा की जो की चांदा आहे, खरं म्हणजे ही एक महाराष्ट्राची दिशा आहे, चांदा ते बांदा. म्हणून हे जे काठावरचे जे प्रदेश असतात, म्हणजे मी जे बांद्यामध्ये बघितलं की गोव्याला लागून असणारा तो प्रदेश आहे आणि हा सुद्धा तसा काठावरचा प्रदेश आहे. त्यांचे प्रश्न फार वेगळे असतात. या ठिकाणी भाषेचे प्रश्न असतात, या ठिकाणी अस्मितेचे प्रश्न असतात, या ठिकाणी विकासाचे प्रश्न असतात आणि हे प्रश्न सतत दुर्लक्षिले जात असतात हे प्रश्न. म्हणून हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याची भूमिका कोण घेतं, त्यासाठी प्रयत्न कोण करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला हे माहिती आहे की सातत्याने आपण राज्यकर्त्यांकडनं अपेक्षा करत असतो की शासनाने हे केलं पाहिजे, आमदारांनी हे केलं पाहिजे, खासदारांनी हे केलं पाहिजे, परंतु जनतेने हे केलं पाहिजे असं कोणीच म्हणत नाही. जनतेची काही जबाबदारी आहे की नाही, एक सर्वसामान्य घटक म्हणून मी रस्त्याने चालताना किंवा या पृथ्वीवरचा प्लॅस्टिकचा बोजा वापरू नये म्हणून मी सोबत कापडी पिशवी नेली पाहिजे, ही माझी जबाबदारी नाही का? या ठिकाणी प्रदूषण होऊ नये म्हणून मी काही केलं पाहिजे, ही भूमिका आपण घेऊ नये का? सकाळीच मला एका मुलीचा फोन आला जी आज चंद्रपुरामध्ये शिकलेली आहे, जी यवतमाळची आहे. ती गेल्या 3-4 महिन्यापासून महाराष्ट्र भ्रमण करते सायकलवर. तिला मला भेटायचं होतं पण मी तिला सांगितलं मी आज चंद्रपुरामध्ये आहे. तिला खूप आनंद वाटला, सर मी चंद्रपुरात शिकलेली आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग तुझ्या विद्यापीठातच मी आज आलोय म्हटलं इथे. तर ही जी मुलगी आहे ती सायकलवरनं पूर्ण महाराष्ट्र भ्रमण कशासाठी करते की पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी. आता उद्या तिची आणि माझी भेट होईल. तर एका मुलीला जे असं वाटतं ना की बा मी या संदर्भामध्ये काही काम केलं पाहिजे, ही फार मोठी गोष्ट असते ना.
शकील जमाली नावाचे एक कवी आहेत, त्यांच्या 2 ओळी आहेत. अभी रोशन हुआ जाता है रास्ता, अभी रोशन हुआ जाता है रास्ता, ओ देखो एक औरत आ रही है. लक्षात घ्या, स्त्रियांचं स्थान जे असतं ना समाज व्यवस्थेमध्ये ते अशा पद्धतीचं असतं. अरे घरोटा घरोटा तुह्यातून पडे पेटी, तसं तसं महागानं पोटातून येते ओटी. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा नादानाखानी पडलं कणूस. हे कवितेचं विद्यापीठ उभी करणारी आमची बहिणाबाई चौधरी निरक्षर होती. लक्षात घ्या की साक्षरतेचा आणि सुज्ञ असण्याचा काही संबंध नाही. आणि अलीकडे आपल्याकडे फार विपरीत अनुभव येतात की जी माणसं जेवढी जास्त शिकलेली आहेत तेवढी जास्त मूर्ख आहेत, तेवढी जास्त अडाणी आहेत. जे माझ्या गाडगे बाबाला समजत होतं, जे माझ्या तुकडोजीला समजत होतं, जे माझ्या तुकोबाला समजत होतं, जे माझ्या बहिणाबाईला समजत होतं, ते ह्या माणसाला नाही कळत. म्हणजे दगडांचे टाळ हाती घेऊन आयुष्यभर या महाराष्ट्राचं जागरण करणारा गाडगेबाबासारखा माणूस, त्याला मी काय म्हटलं पाहिजे? ते नुसतं विद्यापीठ नाही आहे, ते जगाचं विद्यापीठ आहे. की जगण्याचं जे काही शुद्ध तत्वज्ञान आहे, की मूर्ती कशामध्ये शोधायची, की पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला जाब विचारणारा हा एकमेव संत आहे. म्हणजे संत माळेतला मनी शेवटला आज उघडला एकाएकी, ही जी माडगुळकरांची ओळ आहे ती त्यासाठी आहे की हा शेवटचा संत आहे भारतामधला. आता नंतर जे काही सुरू झालं त्याच्याबद्दल मी फार बोलत नाही. म्हणजे जसे आम्ही वक्ते असतो की आम्ही मानधन घेऊन या ठिकाणी येतो, तशा पद्धतीची परंपरा ही नंतरच्या काळात सुरू झाली आहे. म्हणून गाडगेबाबांनी जे काही तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे की विठ्ठलाला जाब विचारण्याची भूमिका ठेवणारा संत, की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये उभे राहून फाटक्या शेतकऱ्याला हा बाबा प्रश्न विचारायचा की तू विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं, त्या विठ्ठलाने तुला विचारलं का की तुझ्या डोक्यावरती सावकाराचं किती कर्ज आहे, तुझ्या बायकोचं लुगडं नीट आहे की नाही, आणि जर त्याने विचारलं नसेल तर तो कसला रे देव. आणि मग ते सांगत की तुकोबांनी सांगितलं असं की देव नाही. लक्षात घ्या, फक्त देवाचं दर्शन घेतल्याने माणूस देव होतो. बाबासाहेबांना तुकोबा फार महत्वाचे वाटायचे. लक्षात घ्या, बहिष्कृत भारत जनता याच्यामध्ये बाबासाहेब तुकोबाचे अभंग छापत असतात. म्हणजे की सर्वात्मक अशा स्वरूपाचं ते तत्वज्ञान असतं ना जगण्याचं, ते अशा पद्धतीचं आहे. आता हा जो की पुरस्कार वितरण सोहळा आहे, खरं म्हणजे मी तुमच्याशी जे बोलतोय ते व्याख्यान वगैरे नाही आहे. फक्त मला तुमच्याशी हितगुज करायचं, संवाद करायचा आहे. आणि तो संवाद करत असताना तो एकतर्फी होऊ नये म्हणून मी त्याला संवाद हा शब्द वापरतोय. मला तुमच्याशी बोलता आलं पाहिजे, तुमचे चेहरे मला समजून घेता आले पाहिजेत. सगळ्यात मोठी पंचायत असते ती पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये काय बोलावं याचा. या ठिकाणी पुरस्कार घेणारी ही सगळी जी मंडळी असतात, मीही कधी काळी असाच खूपदा जायचो. म्हणजे जवळपास 90 सालापासून मी कविता लिहितो. आणि त्याच्याही आधी शाळेमध्ये असताना ह्या सगळ्या कविता, देवाचं देणं हे देवाचं देणं, सोन्याच्या ताटाला मोत्याचं दाणं, पिकलाय शाळू परोपरी, कणसं चढली माथ्यावरी. तुमच्या यवतमाळचे पाशरा गोरे, पांडुरंग श्रावण गोरे नावाचे फार चांगले कवी या भागामध्ये होते. त्यानंतर अगदी 10वीला असताना महाराजांची कविता अभ्यासाला होती. या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य घ्यावे, कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदडेला कडून जावे. गारठ्याची रात्र थंडाई हवेला, चांदण्याची शिळ ओल्या जोंधळ्याला, दूर लखा कद्या दिव्याने गाव जागे, मी इथे कवळून माझ्या गोधडीला. हे कविता काय असते हो नेमकं? किंवा आरती प्रभूंसारखा एखादा कवी, तो कुणासाठी कुणासाठी कुठे आणि कुठवर, रेटा याचा ऐसा गडा इमानाने जन्मभर, गाणे सुरू झाले तेव्हा चंद्र होता डोईवर. असं ओढत ओढत सगळं गाणे संपले अनेक, पक्षी फडाडला तमी आणि तसाच बिटला घरट्यात अंतर्यामी. वाट रानातली किर्र हुर हुर सर्व दूर, चक्रे फिरती फिरती कर करे चराचर. वारा गळला येते दूर घंटा वाजतात, पाने गळली येते दूर पाने वाजतात. कोणासाठी भरूप आहे डोळा ऐशे उष्ण पाणी, कोणासाठी झरत आहे आयुष्य हे क्षणोक्षणी. प्रश्न नव्हे पतंग अन खेचू नये त्याची दोरी, आणि खेचली तरीही मिटेन गावग चिंता सारी. कुणासाठी कुणासाठी कुठे आणि कुठवर, आयुष्य घोकीत घोकीत व्हावं याचे दिगंबर. काय असते कविता, काय असते साहित्य किंवा कला काय असते?
काका व्यंगचित्र काढतात म्हणजे काय असतं? खरं म्हणजे एखादी कविता, एखादी कादंबरी, एखादी कथा हा कवीने स्वतःच्या मनाशी केलेला संवाद असतो. तो त्यावेळेस एकांतात असतो, तो त्याच्याशी बोलत असतो आणि त्याच्याशी बोलत असताना तो जगाचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. की तुकाराम ज्यावेळेस एखादा अभंग लिहित असेल, खोल ओलपणे ते बीज उत्तम, उथळाचा श्रम वाया जाय. आता ही ओळ कशी आली असेल? किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. किंवा शेवटी मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे तीर्थ. लक्षात घ्या की किती गंमत आहे ना सगळी ही. अहो, आपलं संत साहित्य आहे ना, हा वैश्विक ठेवा आहे, वैश्विक ठेवा. म्हणजे आपला कबीर असेल की जत्रा में फत्रा बिठाया तीर्थ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसो की दुलदारी. ही परंपरा आपल्याकडे तुकोबांपासनं नामदेवांपासनं सगळी इकडे आलेली आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून की या सगळ्या ज्ञानेश्वरापासून ते अलीकडे गाडगेबाबांची जी परंपरा आहे ती आपण नीट समजून घेऊ शकलो नाही. या संत परंपरेने आपल्याला लोकशाही दिलेली आहे. म्हणजे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घडो ईश्वर मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे कोण सांगतं? तुकोबा सांगतो ना. या अभंगामध्ये तुम्हाला काय दिसतं? भारतीय राज्यघटना दिसते याच्यामध्ये. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मी जे की संदर्भ दिला तो असा आहे की ही सगळी माणसं एकमेकांशी स्वतःशी विषयी समाजाशी बोलत असतात. खरं म्हणजे त्यांची कला हा त्यांचा श्वास असतो. जसं मी बहिणाबाईचा संदर्भ दिला तुम्हाला, गरोट्यामधनं जसं पीठ पडतं तसं माझ्या पोटातनं गाणं बाहेर येतं. हे जे की प्रतीक आहे अशा पद्धतीचं हे सगळं असतं. म्हणून कला साहित्य या मंडळीला अतिशय महत्त्वाचं वाटतं. त्या सगळ्या मंडळीला पुरस्कार देत असताना एक दडपण कलावंत म्हणून माझ्यावरती असतं की खरोखर मी आतापर्यंत काय लिहिलं. मला आयुष्यामध्ये एक जरी ओळ नीट लिहिता आली तरी मी भरून पावलेलो असतो. की मी मेल्यानंतर 100 वर्षांनी काय होईना एखादा शब्द माझा कुठेतरी आठवला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की लेखकाचं आणि यांचं सामर्थ्य काय असतं. भास्कर चंद्रशीव नावाचे एक कथाकार तुम्ही ऐकले की नाही मला माहिती नाही. म्हणजे मराठीमध्ये फणीश्वरनाथ रेणू वगैरे या सगळ्या लोकांच्या रेंजचा असणारा हा मराठीतला कथाकार. अवघ्या महाराष्ट्राला त्यांची फक्त एकच कथा माहिती आहे, ती लाल चिखल. शेतकरी बाजारामध्ये जातो आणि टोमॅटोला भाव मिळत नाही, तो वेडा होतो. मग फुकटण्या म्हणू लागतो, नंतर तो टोमॅटो तुडवू लागतो. हा लाल चिखल. मला सांगते की लाल चिखल हा शब्द मराठीमध्ये होता का? लाल हा शब्द मराठीमध्ये होता, चिखलही हा मराठीमध्ये होता, परंतु लाल चिखल मराठीमध्ये नव्हता. तो भास्कर चंद्रशिवाने दिलेला आहे. याला सर्जन म्हणतात. आणि मला खूप आनंद वाटला की आज दीपक चटप या ठिकाणी आहेत. दीपक चटक म्हटल्यानंतर मला वामनराव चटपांची आठवण येते. कधी काळी मी सुद्धा शेतकरी संघटनेमध्ये काम केलेलं आहे. माझ्या गावामध्ये शेतकरी संघटनेची शाखा मी स्थापन केलेली आहे. शरद जोशींचे वादविवाद मी केलेले आहे. आणि माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीमधल्या भूमिका वाचून शरद जोशींनी नंतर मला बोलणं बंद केलेलं आहे. कारण माझ्या या पुस्तकाला भास्कर लक्ष्मण भोळींची प्रस्तावना होती. आणि भास्कर लक्ष्मण भोळेंनी गमतीनं त्याच्यामध्ये असं विधान केलं होतं की महाराष्ट्रातली शेती प्रश्न काय आहेत हे जर समजून घ्यायचे असतील तर याच्यानंतर श्रीकांत देशमुखांचं पुस्तक वाचलं पाहिजे. अमर हबीब असेल, पाशा पटेल असतील, ही सगळी अतिशय जवळची मित्रमंडळी आमची आजही आहेत. परंतु तुम्ही स्वातंत्र्याबद्दल बोललात, लक्षात घ्या. म्हणून दीपकनी स्वातंत्र्याबद्दल बोलणं हा फार गमतीशीर भाग मला वाटला की याच्यानंतर प्रत्येकाने काळजी घ्यायची की यानंतर कुणीही स्वातंत्र्याबद्दल बोलायचं नाही. कारण ते स्वातंत्र्य कुठल्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे हे सगळ्यांना आता कळालेलं आहे. आपण सगळे अडाणी होतो. भारतामधली जी 1,35,00,000 ही जनता जी काही आहे, म्हणजे 135 कोटीची जी जनता आहे ती अडाणी आहे. आणि फक्त एक महिला या ठिकाणी शून्य आहे की जी आपल्याला असं सांगते आहे की तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य आहे. म्हणून स्वातंत्र्याबद्दल याच्यानंतर बोलायचं नाही. स्वातंत्र्याचे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट्स आपण कंगनाला देऊन टाकलेले आहेत. स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कसं असतं, स्वातंत्र्याचा उपभोग कसा करतात, ते कोणी मिळवलं, आणि पुन्हा दुसरं स्वातंत्र्य, खरं स्वातंत्र्य कधी मिळालं, हे सगळं तिने बोलायचं, आपण बोलायचं नाही.
म्हणून या चंद्रपूरच्या परिसरामध्ये आल्यानंतर मला काय जाणवतं की कालच एक संदर्भ निघाला की चंद्रपूरला अखिल भारतीय संमेलन झालं होतं मराठी साहित्य संमेलन आणि वसंत आबाजी डहाके त्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या भाषणामध्ये एक संदर्भ आहे की कवी किंवा कलावंत, लक्षात घ्या, कलावंत म्हणजे जो जो अभिव्यक्त होतो कुठल्याही माध्यमात, ते रंग असतील, रेषा असतील, शब्द असतील, कशात नाही. त्याच्यामध्ये एक संदर्भ असा होता की कलावंतांनी खानपट्ट्यामध्ये काम करणाऱ्या पर्यावरणवाद्यासारखं असलं पाहिजे. ही या ठिकाणी जे काही प्रदूषण आहे, या प्रदूषणाबद्दल तो पर्यावरणवादी बोलत असतो. तशा पद्धतीने सामाजिक पर्यावरण आपल्या भोवती जर दूषित होत असेल तर ते शुद्ध करण्याचं काम हे कलावंतांनी केलं पाहिजे. आपल्याला हे सगळं माहिती आहे ना की या कलावंतांवरती कसा त्रास होतो की महात्मा ज्योतिबा फुले हे कलावंतच होत आहे, सगळ्यात महान कलावंत की जो समाज बदलू शकतो, की ज्याच्यावरती मारेकरी घातले गेले, ज्याच्या बायकोवरती शेड फेकलं गेलं, असं तो कलावंत, तो त्या ठिकाणी सांगत होतो. म्हणून ही जी काही माणुसकी आहे, ही माणुसकी सगळी जतन करण्याचं काम हे आपण सातत्याने केलं पाहिजे. म्हणजे काल परवा मी महात्मा गांधीजींचं एक पुस्तक वाचत होतं की महात्मा गांधींना ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्या लोकांनी त्याच्यामध्ये आपले अनुभव सांगितलेले आहेत. तर एका इंग्लंडमधल्या माणसांनी कुत्सितपणे त्यांना प्रश्न विचारला, महात्मा म्हणजे काय? बापूजींनी काय व्याख्या सांगावी? महात्मा म्हणजे सामान्य माणूस. एवढं लोकोत्तर पण असलं पाहिजे. विनोबांना एक प्रश्न विचारण्यात आला होता, तुम्ही माणूस पाहिला का? विनोबांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का? विनोबा असं म्हणाले, हो, मी महात्मा गांधींना पाहिलं आहे. लक्षात घ्या की माणूस पण इतकं व्यापक अशा स्वरूपाचं असू शकतं, हे आपल्या विचारांच्या प्रदेशामध्ये आलं पाहिजे. कलावंतांवरती समाजाचा फार मोठा विश्वास असतो, परंतु कलावंत जर समाजाचा विश्वासघात करू लागले तर त्या समाजाचं काही खरं नसतं. ती वेगळ्या अर्थाने भयकाळाची सुरुवात असते. अक्षय शिंपीने शफाअत खानची एक मुलाखत घेतलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये शफाअत खाननी असं सांगितलेलं आहे की जीवनाचं अर्थहीन होणं आणि भाषेचं अर्थहीन होणं हे सगळ्यात धोकादायक असतं. जीवनाचं अर्थहीन होणं म्हणजे नेमकं काय असतं? लक्षात घ्या की आपण एका वेगळ्या कालखंडामध्ये आज वावरतोय. एकदा स्वातंत्र्य मिळालं म्हणजे प्रश्न मिटत नसतात. स्वातंत्र्यासाठी पुन्हा 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 संघर्ष करावा लागत असतो, कारण स्वातंत्र्याचे अनेक पैलू आहेत. मला राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणजे संपलं का? नाही. लक्षात घ्या की मी हा जो हिंदू बहुसंख्याक प्रदेश आहे, त्या हिंदू बहुसंख्याक प्रदेशाची एक वेगळी आयडेंटिटी आहे. ती आयडेंटिटी मला कुणाबद्दल बोलत असते? ती विवेकानंदांच्या बद्दल बोलत असते की ज्या विवेकानंदांनी हिंदू धर्माला सडलेल्या प्रेताची उपमा दिलेली आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की हिंदू धर्मामधली जी अस्पृश्यता आहे ती जोपर्यंत कमी होणार नाही, तर ती कमी झाली नाही तर हिंदू धर्म जगाच्या पाठीवर नामशेष होईल. हा विवेकानंद आपल्यापर्यंत पोहोचतो का? किंवा सावरकरांनी गायीला उपयुक्त पशु म्हणून जे काही एक संदर्भ दिलेला आहे, त्यातले जो काही एक वेगळा संदर्भ असू शकेल, मतभेदासह जरी बोलायचं झालं तरी सुद्धा तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो का? म्हणजे हा जो काही विज्ञानवादी असण्याचा जो गाभा आहे तो आपल्या सगळ्यांनी पोचला पाहिजेत. आणि अक्षयची एक कविता आहे, काय सांगू आता बोलणे कुंडले, काय सांगू आता बोलणे कुंटले, भय दाटो आले चराचरे, ब्रह्मांडाशी आता लागली कुतरी, बुभुक्षित पोटी भुंका भुंकी, आणिक चैतन्य प्रेतवत झाले, सूर्यासी ग्रासिले काविळीने. लक्षात घ्या, मला ही कविता खूप महत्त्वाची वाटली. म्हणजे आम्ही तुकोबाचे अंश असा जर एखादा कवी म्हणत असेल तर ते काय असतं? मी तुकोबा नाही होऊ शकत, पण मी तुकोबाचा अंश होऊ शकतो. मी कबीर नाही होऊ शकत, मी एक छोटासा कबीर होऊ शकतो. मी शिवाजी नाही होऊ शकत, मी बाबासाहेब होऊ शकत नाही, मी महात्मा पैगंबर नाही होऊ शकत. पण यांच्यामधला एक बारीकसा अंश जरी माझ्यामध्ये जर उतरला तरी सुद्धा मी शुद्ध माणूस होऊ शकतो. हे महामानव होत आहे. म्हणून माझी भाषा, माझी संस्कृती म्हणत असताना संस्कृतीतलं जे त्याज्य आहे ते आपल्याला वगळता आलं पाहिजे. म्हणजे जे बहिणाबाईंचं आहे, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा नादाना कानी पडलं कणूस. कानी पडलेलं कणूस विदर्भातल्या लोकांना माहिती असेल. मी मुळात विदर्भातलाच आहे. त्यावेळेस गावरान ज्वारी असायची. मी आईसोबत शेतामध्ये जायचो. मी शेतीची सगळीच कामं केलेली आहेत. ते काजळलेलं कणी जे असायचे ना, ते असं त्याच्यावरती अशी टिचकी मारली की भुकटी उडायची काळी काळी. म्हणजे थोडक्यात ज्वारीच्या ताटावर उभी असलेली एक कोळशाची खान असं म्हणूयात आपण त्याला.
ही टिचकी मारली की असं धूळ उडायची, त्याच्यामधनं काहीही बाहेर यायचं नाही. तर माणसाचं जे की जगणं असतं असं कानी पडलेल्या कणसासारखं असू नये. माणसाची एक फार मोठी जबाबदारी असते. तसंच साहित्याचं एक जनमूल्य नावाची एक गोष्ट असते जी फार महत्त्वाची असते. आपल्याला माहिती आहे की लोकसाहित्य, की जात्यावरती ज्या ओव्या दळणाऱ्या सगळ्या माझ्या मायमाऊल्या होत्या, त्यांनी जे वैभव इथे दिलेलं आहे ते वैभव अतिशय अभूतपूर्व स्वरूपाचं आहे. म्हणून ह्या जात्यावरच्या ओव्या म्हणजे सरोजिनी बाबरांनी सगळ्या मराठी साहित्याचं ते सगळं वैभव जतन केलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना तो पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. म्हणजे एखाद्या प्रदेशाचा मुख्यमंत्री कसा असावा याचं साक्षात उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण होते. आणि यशवंतरावांच्या सह्याद्रीच्या वारेमध्ये हा संदर्भ आहे की जोपर्यंत या देशामधला 2 एकर शेती असलेला किंवा भूमी नसलेला माणूस जोपर्यंत ताठमळेनं जगू शकणार नाही तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे असं मानता येणार नाही. तसंच महात्मा गांधींनी एक संदर्भ दिलेला आहे की या देशामधली जी की स्त्री आहे ही अर्ध्या रात्रीला ज्या वेळेला निर्भयपणे या रस्त्यावरनं फिरू शकेल देशाच्या, त्याच वेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं मानता येईल. म्हणजे मी जे म्हटलं ना तुम्हाला की स्वातंत्र्याच्या अनेक वेगळ्या स्वरूपाचे अँगल्स आहेत, परंतु आज आपल्यासमोर जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे तो म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस. लक्षात घ्या, तो तुम्ही नीटपणाने समजून घ्या. माझी ओळख काय आहे, माझी आयडेंटिटी काय आहे. लक्षात घ्या, मी मला ओळखत नाही. मी जर मला ओळखत शकत नसेल तर मी जगाला सुद्धा ओळखू शकणार नाही. माझी ओळख मला पटली पाहिजेत की माझे विचार काय आहेत. की एक महत्त्वाची हिंदी कविता आहे की आदमी मरने के बाद कुछ सोचता नहीं, आदमी मरने के बाद कुछ बोलता नहीं, कुछ ना बोलने से कुछ ना सोचने से आदमी मर जाता है. लक्षात घ्या की हा जो आयडेंटिटी क्रायसिस आहे हा अशाच पद्धतीचा असतो आपल्याकडे की माझी ओळख मला का नाही पटत, मी काय आहे. लक्षात घ्या की माझ्याही मनामध्ये एक सत्पुरुष आहे, कायम एक सत्पुरुष आहे. कितीही एखादा खलनायक जरी असला तरी त्याच्या मनामध्ये एक सत्पुरुष असतो. या माझ्यातल्या सत्पुरुषाची ओळख मला पटवून घेता आली पाहिजे. तुमच्या माझ्यासमोर दिसतं की प्रचंड भोगवादी असा स्वरूपाचं हे जग आहे की बरेचदा असं म्हणतात लोक, असं म्हणतात नेहमी की आज जग खूप बदललं आहे, समाजामध्ये वाईट लोकांची संख्या वाढलेली आहे. याच्यावरती माझा विश्वास नाही. समाजामध्ये वाईट लोक त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये होते, आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहे, फक्त ते लोकसंख्येच्या प्रमाणात. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 30-35 कोटी भारताची लोकसंख्या होती. त्या 30-35 कोटीच्या प्रमाणातच वाईट लोक असतील ना. आज 135 कोटी आहेत, त्या प्रमाणात ते संख्या वाढेल म्हणून आपल्याला ती जास्त वाटते. मुद्दा असा असतो की हे जे की सगळं जग प्रचंड स्वरूपामध्ये वाढलेलं आहे की वाईट लोक जर या जगामध्ये नसते तर येशू ख्रिस्ताला क्रुसावरती कोणी चढवलं हा प्रश्न आपल्याला विचारावा लागला नसता. किंवा तुकोबांच्या बद्दल जी एक संशयास्पद वातावरण आहे की अचानक तुकोबा वैकुंठाला कसे काय गेले, त्यांचं काहीच कसं काय सापडलं नाही, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय नसता झाला. शिवाजी महाराजांना छळवाद सोसावा लागला असता. बाबासाहेब आंबेडकर परदेशामधनं एवढं मोठं शिक्षण घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांचा शिपाई जर त्यांना पाणी आणून देत नसेल तर याचा अर्थ जगामध्ये सगळीच माणसं चांगली होती त्या काळात असं म्हणता आलं असतं. म्हणजे हा जो क्रायसिस हा नेहमीच आहे, आजही तोच आहे. आजही या सगळ्या वेगळ्या आणि अस्पृश्यता नावाची जी गोष्ट आहे ना ती वेगवेगळ्या पद्धतीने दर प्रत्येक काळामध्ये बदलत असते. आता आजचे जे कोणी आंबेडकरवादी आहेत, आजचे जे कोणी गांधीवादी आहेत, आजचे जे कोणी सावरकरवादी असतील, ही सगळीच माणसं निसंशयपणे शुद्ध आहेत का, एक महत्त्वाचा प्रश्न असतो ना. की बरेचदा आम्ही म्हणत असतो की माझा पराभव मीच करत असतो. लक्षात घ्या की माझा पराभव करण्यासाठी बाहेरून माणसं आयात करण्याची गरज नसते. एक ब्रिटिश विचारवंत आहे, बहुतेक त्याचं नाव मॉन्टेमॉगरी मार्थिन असं काहीतरी आहे, त्यांनी एक स्टेटमेंट असं दिलेलं आहे की भारतामध्ये वसाहतवाद का रुजला तर भारत हा शोषण करण्यासाठी सगळ्यात लायक अशा स्वरूपाचा देश होता. याचं कारण काय, आपण आपल्यामध्येच भांडत होतो ना. माझा धर्म मोठा, माझी जात मोठी, याच्यामध्येच. परंतु वैष्णव जन तो तेने कहिये पीड पडाई जाणे रे, हा जो की संदेश आहे हा माझ्यापर्यंत कधीच पोहोचत नव्हता. आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा कोण घेत असतं, ज्यांना कोणाला सत्ता निर्माण करायची असते ते अशा या परिस्थितीचा फायदा घेत असतात.
की हिटलरने सुरुवातीला फार मोठी वेगळ्या स्वरूपाची आमिष जनतेला दाखवली आणि नंतर माणसं चिरडायला सुरुवात केली. हिटलरनी त्या ठिकाणी फॅसिझम प्रस्थापित करताना एक सगळ्यात महत्त्वाचं काम केलं होतं, तुम्हाला माहिती नसेल, ते म्हणजे त्यांनी जर्मनीमधले ग्रंथालय जाळून टाकले होते. ग्रंथालय हे कशाचं प्रतीक आहे? विचारांचं प्रतीक आहे, निर्भयतेचं प्रतीक आहे. मी जर समजा ग्रंथालयाला वाचली नसती किंवा मी साधा प्रश्न विचारेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जर शिक्षण घेतलं नसतं तर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले असते का? किंवा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जे काही इंग्रजी साहित्य आहे त्यावेळेस थॉमस पेन वगैरे हे सगळं वाचलं नसतं तर महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आले असते का? हे जे की ज्याला वाघिणीचं दूध असा संदर्भ बाबासाहेबांनी दिलेला आहे, तर हे जे काही आहे हे माझ्यापर्यंत कुठून येतं हे मी या पार्श्वभूमीवरती सांगत असतो की हिटलर हा एकटा नसतो. हिटलर प्रत्येक काळामध्ये जन्माला येत असतो. फक्त ज्या ठिकाणी जास्त स्कोप मिळेल त्या ठिकाणी हिटलर साक्षात उभा राहतो आणि नाहीतर मग तो छुप्या पद्धतीने सगळीकडेच कार्यरत असतो. तो संदर्भ यासाठी मी देतोय की आज आपल्याकडे भोगवादाचा जो प्रचंड अशा स्वरूपाचा प्रादुर्भाव झालेला आहे की माझे कपडे कसे असावेत, माझा मोबाईल कसा असावा, त्याच्यामध्ये फोटो कसे काढावेत. आमच्या देशमुख साहेबांनी जो व्हॉट्सअप विद्यापीठाचा संदर्भ दिला, म्हणजे कधी काळी पुस्तकं ही आमची विद्यापीठं होती, आता व्हॉट्सअप हे आमचं विद्यापीठ आहे. बरं ठीक आहे, त्याचा तरी नीट वापर करावा ना. तंत्रज्ञानाला विरोध नाही, लक्षात घ्या. हा गांधीजींचा संदर्भ आहे की त्यांनी असं म्हटलं होतं तिथे की ब्रिटिश माणसांनी त्यांना विचारलं होतं की बापूजी तुम्ही यंत्रांना विरोध का करता. असा महात्मा गांधींच्याबद्दल जे अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात त्यातला तो एक आहे. पण त्यांनी असं सांगितलं होतं की माझा यंत्रांना विरोध नाही आहे. लक्षात घ्या की ब्रिटिश लोक आमचा कच्चा माल नेतात आणि पक्का करून भारतात विकतात आणि तो यंत्राच्या माध्यमातून आणतात. यंत्राला जर मी विरोध केला तर ही गुलामगिरी कमी होऊ शकेल, हा तो संदर्भ आहे. पुन्हा एक शेवटचा संदर्भ सांगतो आणि मी नंतर आटोपतं घेतो की लुई फिशरनी जे महात्मा गांधीजींवरचं चरित्र लिहिलेलं आहे की गांधी सिनेमा रिचर्ड ॲटनबरोचा त्याच्यावरती आहे. या लुई फिशरचा एक संदर्भ असा आहे त्याच्यामध्ये की लुई फिशर आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला मुंबईमध्ये झोपडपट्टीच्या भागामध्ये फिरत होते त्यावेळेला लुई फिशरनी बाबासाहेबांना असा प्रश्न केला होता की पुणे कराराच्या वेळेला तुम्ही माघार का घेतली. त्यावेळेला लुई फिशरनी असं उत्तर दिलेलं आहे की लुई, हे लक्षात घे की माझ्या आयुष्यामध्ये मला खूप संघर्ष करायचा आहे आणि ज्या ज्या वेळेला हा संघर्ष करत असताना मी एकटा पडेल त्यावेळेला या जगातला फक्त एकच माणूस आहे की जो पाठीमागे उभ्या राहील माझ्या, तो म्हणजे महात्मा गांधी आहे. म्हणजे गांधी आणि बाबासाहेब यांच्याबद्दलही जे चुकीच्या पद्धतीने सगळं नॅरेशन केलं जातं ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेणं गरजेचं आहे. हा जो की सगळा जगण्याचा परिवेश असतो, तुम्हाला शक्यता आहे असं वाटण्याची की मी खूप मुस्कळीत बोललो आहे, पण मला स्वतःला असं वाटतं की मी एक अवकाश तुमच्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. या सूर्यवंशच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद करण्याची मला जी की संधी मिळाली. इरफान आणि सगळे त्याचे मित्र खूप गोड आहेत. काल तो मेश्राम मला भेटला जो नागपूरवरून इथे आलेला आहे. बाकी ही सगळी मुलं जी अत्यंत धडपडून काम करतात, अत्यंत मायेने आलेल्या पाहुण्यांना बघवतात, त्यांना काय पाहिजे त्याचा विचार करतात. खरं म्हणजे विदर्भाचाच तो एक गुण आहे की अतिशय प्रेमळ माणसं इथे आहेत. परंतु माझं काय झालं की मी बॉर्डरवरचं आहे, मराठवाडा आणि विदर्भाचे, त्याच्यामुळे मराठवाड्याचे काही गुण आणि विदर्भाचे काही गुण असं कॉम्बिनेशन माझ्यामध्ये झालेलं आहे. तर ही जी खास वऱ्हाडी जी माती आहे त्या वऱ्हाडी मातीने मला आमचे मित्र शेखरजी या सगळ्यांना जो सन्मान दिला आणि आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.